हे बघा, सर्वसामान्य जनता जेव्हा निवडून देते किंवा मतं देते आपली, त्या लोकप्रतिनिधीबद्दल, मग तो ग्रामपंचायत सदस्य असू दे, सरपंच असू दे, पंचायत समिती सदस्य असू दे, जिल्हा परिषद सदस्य असू दे, लोकांच्या ज्या अपेक्षा असतात, जरी अवाढव्य अपेक्षा असतात तरी विकास हा पहिला झाला पाहिजे. विकास हा जो होतो तो लोकांच्या करामधनच होतो ना. उदाहरणार्थ रस्ते, पाणी, लाईट, ह्या ज्या प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या शासनाने करणंही बंधनकारक आहेत, त्या होतात. परंतु लोकांचा सर्वांगीण विकास म्हणजे लोकांचं आर्थिक स्थिती जी आहे ती वाढण्यासाठी जेव्हा शासन कुठेतरी धडपड करतं, मग ते ग्रामपंचायत स्तरापासून असू दे किंवा अगदी केंद्र सरकारपर्यंत असू दे, त्यांचं आर्थिक राहणीमान उंचावलं पाहिजे. लोकांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावला नाही पाहिजे, लोकांना कुठल्याही महागाईचा प्रश्न भेडसावला नाही पाहिजे. जिथलं अन्न, जिथल्या गरजा तिथल्या तिथे पूर्ण झाल्या पाहिजे. म्हणून गांधीजींनी गावाकडे चला असा मंत्र दिलेला होता. त्याचं कारण ते होतं. आणि हा गाव आहे. आता मी जे पंचायत समितीला जे 5 गाव येतात ते गाव फिरल्यानंतर मला असं वाटलं होतं की जे ओरडतायत आता जे इकडचे राज्यकर्ते, विकास केला, विकास केला, विकास, विकास कुठे दिसलाच नाही. आमच्या त्या रिक्षावाल्याला विचारा, आलवती करतो त्याला, फिरतो त्याला, अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे. इकडची रस्त्यांची कामं जी निघतात ही फक्त कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार यांना पोचण्यासाठीच निघतात. आणि आता जे बिनविरोध जे सदस्य झाले ते कुठल्या राजकीय पक्षाने पैसा टाकून खरेदी नाही केला, जे ठेकेदारांनीच खरेदी केलेली आहे. अमुक पंचायत समितीतली सगळी कामं तुला पुढच्या वेळेस तुला देणार, तू त्या उमेदवाराला खरेदी कर. अमुक जिल्हा परिषदचे इतके ठेके मी तुला देणार, तू त्या जिल्हा परिषदेला खरेदी कर. अशा पद्धतीतली सगळी सिस्टम राबवली गेली आणि सिस्टमच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहिलेलो आहोत. म्हणून आम्हाला लोकांचं सहकार्य पाहिजे आहे. आमची निशाणी नारळ या निशाण्यावर आम्हाला मत पाहिजे आहे. अशी संपूर्ण कौसुली पंचायत समितीच्या सगळ्या नागरिकांना मी विनंती करेन. अगदी कणकवली तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा येथील सगळ्या जे जाती जमातीचे सगळे मतदार आहेत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करायचं. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करून यावेळेला विरोधी पक्षातले जर पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य नाही निवडून दिले लोकांनी, तर यापुढे ग्रामपंचायतीला पण उभं राहण्याचं कोण धाडस करणार नाही. आणि ग्रामपंचायतीपासून जर सगळ्या निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाधिकारशाही राबवली जाणार, लोकशाहीचा खून होणार, लोकशाहीची विटंबना होणार. म्हणून आमच्यासारखे काही नागरिक हे निवडणूक व्हावी या हेतूने बाबासाहेबांचा घटनेने दिलेला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ह्या निवडणुकीला मी सामोरं गेलो.